चला घरी आलो आता आपण केला जेवण पाहतो कुठं गेली कारभार नेता आणि माझे लालाचे नाही तिला तिला हो आलो ना हो लवकर नव्हतं ये लवकर ये बरं पाणी गिरी घेतो घेतो हा हा जिंकले का तुम्ही नाही 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 मी थकलो जिंकलो नाही काय थकले नाही का चहा वगैरे मग होईल हा पहिलं पहिलं मला सांग हा आपल्या वावरामध्ये वकराचं होतं झालं का वक्र झालं झालं ना भाजी माल वगैरे गेला का सगळं झालं गेला बाजारात बरोबर वा अशी बायको पाहिजे हा नाही तर बायका राहतात बायकाने बायका मारू 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 तिथे सुधरवा तरी सुधरत नाही हा म्हणून मी काय म्हणतो काय म्हणता हा आपला लहान भाऊ हो आला हा चहा मारून दिला हा चांगलं पंच पकवा मारलं त्याने हा मस्त भरलं भरलं दिया भरलं हा आणि त्याला 50 रुपये घेतले हा आणि वहिनी म्हणे फुल येतो म्हणे आज शाळेत गेलं नाही नाही ना शाळेत नाही गेलं अरे पण मी सांगत नव्हतं त्याला तू रोज शाळेत जाशील म्हणून शाळेत काय गेला काय गेला आता कुठे गेला असेल मी त्याला कुठं पाहू त्याला 50 रुपये द्या म्हणा काय रे अवा त्याची मुलाचं दुकान आहे नूडल्स खायला येतो नूडल्स खायला जातो म्हणे आता कोरोनाची साथ होती आता चिकन दुनिया आला आणि बाहेरचं खाऊन चिकन दुनिया करेल का म्हणे म्हणे वहिनी केंद्र सारख्या आवडते म्हणे बरोबर आहे ना त्याच्या समोर तू खात होतीस म्हणून त्याला आठवलं म्हणून मी काम तो मला माहिती नाही कुठे गेला तुला मालूम आहे तू एक काम कर त्याला बोलवणार बरं फक्त नाही 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 तुमचा अरे मी आता थकून भागू ना हा मी आता थकून भागू ना मी नाही जात काम कर हा तुम्ही जाऊ का मी घरामध्ये स्वयंपाक करते मी जाऊ का ठीक आहे जाऊ का का करावा बायकोनं तर सगळे काम करून ठेवले त्या पोट्याला म्हणलं ते बाबा तू आता येते जातो शाळेमध्ये जातो आणि ते आता नूडल्स खाली गेलं म्हणते तिथून खाऊन येईल आणि बिमारी मी पैसा लावत जाईल फोटो करल ना अशी आहे मोबाइल में लोड करके बनगवडं निघली बघा देणे चाय मिळते का चाय भाव चाय खाऊ का थोडंसं ते चला आमच्या गावात पाटील साहेब काळाची दशा लहान भाऊ भीक मागत आहे अरे 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 हो
दुनिया से जी भर गया जिंदगी में जवान मेरा दुनिया से जी भर गया पाटील साहेब काय म्हणता नमस्कार नमस्कार काय कसं काय निघतालं? आता नाही नेत तो आलो बाबा इकडे फिरता मंडळीमध्ये आल्या का हो ना मग तुम्हाला भाऊ आहे की लहान हो मला छोटा भाऊ आहे ना तो भलत्या सालात दिसला जी म्हणजे तो शाळेमध्ये गेला ना तो बरे त्याच्या हातात कटोरं दिसलं हा तो भीक मात्र दिसला मला अरे हट कोणी दुसरा असेल तो माझ्या भावनेवर असेल आजी मी ओळखतो त्याला अरे तू काय मी सांगते माझा भाऊ तुम्ही जाऊन तो या रस्त्यानं अरे मी या गावचा पाटील माणूस माझ्या घरी चार लोक रोजाने राहतात आणि माझा भाऊ भीक ना माझे मी ओळखतो तुमच्या भाऊ नाही तुम्हाला दुसरं कोणी असत तुम्ही जाऊन पहा या रस्त्यानं तुम्हाला ओळखतो भाऊ मिळेल नाही हे गलत आहे मी बोलावं का बोलवा सांगा दाखव विनायक दादा विनायक रे कोण होय अरे दादा इकडे नाही येत ते भावाला आले इकडे मी घर सोडला मी नाही येत अरे ये बाबा ये मी नाही येत ये बा ये नाही मी नाही येत बाबा होय का पाहणं त्याचे विनायक कोण होय तू बाबा मी ओळखत नाही सगळं त्याला तुला घर दार इस्टट सगळं येत होय पागल इकडे झालास का तू मी नाही येत त्या घरी नाही येत हे बाळा होय मी तुला भाऊ बोलतो तू भाऊ नव्हेस कसाई होस कसाई कायच्या काटणेवाला बाप्पा मी नागपूरला जाता बरोबर तयार झालास का बाहेर झालाच नाही हा तुम्ही बाहेर झाल्या तुम्ही हे इकडे ये होय इकडे ये का म्हणला हे का बरोबर खाऊ ठीक मागायला गेलो भीक मागायला गेला बाबा तू 4 दिवसाचा जमाना झाला मोठ्या हा. तू नागपूरला गेला हा. बहिणीने 4 दिवसापासून मला अन्न दिलं नाही म्हणून शेवटच्या टोकाचा काय निर्णय घेतला मी भिकाचा ढोबळ दिला आणि मी भीक मागतो काहीतरी जीवन जगण्यासाठी काहीतरी पोटामध्ये पाहिजे ए बापू हा. तुला लायनाचं मोठं केलं बापू हे बरोबर माझ्या स्वतःच मुलबाळ मला येते होऊ दिलं नाही कारण तू माझा लहानसा भाऊ होता माझ्या मुलासारखा तुला वागवीन आणि माझ्या मुलासारखा तुला शिकवीन हे माझी ध्येय होतं पण तू आता मला वेगळंच बोलत आहे पण आता काय झालं तर हा आता काय झाला झालं कसं मला नाही माहित हे होतो का अरे म्हणजे तुला सांगितलेला काम वावरातला काम पूर्ण केला पूर्ण केल्याच्या नंतर हा. डबा आणून दिला नाही डबा आणून दिल्याच्या नंतर पुन्हा दिवस गेला संध्याकाळी सायंकाळ झाली सायंकाळी घरी आलो हा पण भावने हा घरला घे म्हणे हा. विहिरीवर जा म्हणे त्यातून 2 गुंज पाणी आहे म्हणे हा. त्या कणकीचा डब्बा आहे म्हणे हा. 2 रिट्टे बनव म्हणे एक तू खा म्हणे एक मी खातो म्हणे इच्छा अशी नाही असं म्हणे. अरे अरे तेवढा नाही जमत हा. तेवढा नसेल जमत तर हा कचुरा घे म्हणे आणि भीक मागायच्या म्हणे तुझ्यासाठी माझ्या घरामध्ये काहीच नाही आहे वा. हा? असं होते हा नवरा दोन आम्ही भाऊ एकच पत्नी आई वडील तर आहेत नाही पण पा नवऱ्याच्या ना डेराच्या करायला किती तकलीफ जाते हा 2 पोळ्या त्याला दिला असत्या तर भुकेनं कोमेजला असता का हा का सांगू बापू होय तुला एवढं दुःख केलं एवढं दुःख दिलं का चांगलं मारलं मी मारलं की मारलं तर मारलं. हा. पण एका ठिकाणी मारलं तुझी जागा सोडून गेली सुटून गेली हो. हा बरं तू टेन्शन घेऊ नको मी तुला दवाखान्यात नेतो ठीक आहे पण हे एवढं तर कारण चालणार नाही आपल्याला हे नाही का हो हा तू एक काम कर हा तू साईडला उभा राहा. बोल हा मी बोलवतो तुझ्या वहिनीला शिला ए शिला आलं का मला? हो आलो ना
आला का तुमचा भाऊ हो आला हो नूडल्स खाल्ले म्हणे हो खाल्ली ना अच्छा अच्छा हो पैसे देतीस ना पैसे द्या 50 रुपये 50 दिली हो. किसे भरून का दिली नाही 50 मागितले होते 50 हो. अरे मला तर वाटलं दोन्ही खिसे भरून दिली असती. नाही ना 50 रुपये मागितले 50 दिले हो का हो. 50 रुपयात काय काय खाल्ली होतो भेटते म्हणे नूडल्स भेटते हो. तुला काय खाल्ली तर हे काहीच नाही खाल्लं उपाशी साहेब आवाज स्वयंपाक राहिला मस्त तरला भरला बिया भरला मस्त दाबलीस नाही नाही मी मला तुम्ही आता जेवू तुला एकटीनं व्यक्ती कशी जेवी ना तुम्ही आज ना म्हणजे माझ्यासाठी 8 दिवसापासून बोलून ठेवलीस का हो हो मी काय म्हणतो काय म्हणता महाचा लहान भाऊशीला मागे तर दिसला हात कधी पण कधी तुला नाही दिसला नाही मला दिसला अजून नाही दिसला 8 दिवसापासून हो का बरं झालं नाही दिसला तर तो काय फिरको मागायला लागली बरं तो भीक मागायला गेला पण त्याला जीवावर मारलं शिस्काचं मालूम नाही हा? मी नाही पाठवलं का तो भीक मागायला नाही पाठवली मग मी सांगितलं का फोन करून भीक मागायला हा तू नाही पाठवली बरं बाप ए विनायक ये रे बापू इकडं हा कुठे गेलता तू भीक मागायला गेलो होतो बाबा गेला होता हो. हा चांगला आहे आपल्या घरची संस्कृती आहे पाटील माणसाची याची 4 रोजचा ठेवत आणि स्वतः भीक मागत जा हा नाही का ए शिला का म्हणते तुम्हाला विना पाठवलं बापूजी ओय! विना पाठवलं का बापूजी आता नको चपळावू आता नको चपळावू बापूजी हा? विनाला आता ते भाना नाही मा आता नाही, आता पाहून घे बापूजी ओय! भीक मागायला विना पाठवलं का हे उद्या. ये, ये. हा. काही होईल ते मी चालेल हो हिने सोड दुसरी करून देतो मी लागत. बिलकुल अरे इले सोडलो तुझे एवढं अभ्यास एवढं बसन भीक मागायला पाठवलं तुझ्या माझ्यासारख्या माणसाच्या भावाने भीक मागायला पाठवलं अरे हे ना तर दुसरी असं तुला बिल लागते 1000 रुपये द्या. असं हा? हे 30 वर्षाची आहे का नाही हा. अबे, मग 7 वर्षाची करून देईन तुले हो बरोबर आहे हा पाहू द्या. ठीक आहे ना ए शिला हा इकडे ये काय झाला शिला ओय आता वेळ आली ते करू नको हो त्याला नाही तर चला मी हॉसीला हो मी काय म्हणतो काय म्हणता हो? याला भिकीचं संख्या म्हणून शिकवली अहो मी नाही पाठवलं कोणा पाठवली कोणा पाठवला मी आता मी फोन करून सांगलो का नाही. त्या बायला हे कशी बोलते त्या समोर अशी बोलते तर मागा काम आहे भिंदुळे केलं तसं नाही मला समजलं नाही का हा? माझ्या समोर कशी बोलत आहे तर माझ्या मागे काय नाही करत असं माझ्या मागे किती बोलत असं म्हणतो हा? आणि म्हणते मी नाही पाठवलं हलकट जात आहे तिची बहीण आली तिच्या बाबा बाथरूम मध्ये मायवाली चटणी होती ते फाटली आली तेव्हा तेथून सुद्धा घेऊन गेली त्या बहीण माझी येईन गेलं येई गेलं चटणी घेऊन गेली त्या बाबा हलकटाची जात ती बहीण त्याचा हलकट त्या बहीणची हलकट काय खबर नाही मला ते थांबतो मध्ये तुम्हाला मारून मी तुला नाही बोला. अगं दणका पडल्या पाहिजे म्हणलं तुझ्या बोकाच्या दणका पडला तुझे महाराज त्या काढून टाकता अरे ये दणका ये इकडे ये घरी घरी ये भीतीचं फोन करायला लावली हा तुला काय वाटते हा एक उलटा एक मी माझ्या पोटाने एकही नाही होऊन गेलो हा लहानचा भाऊ आहे
मी यातच करीन समोर याने शिक्षण शिकेल म्हणून हा आणि त्याने कोण पुढ्या देवासाठी तुम्ही एवढी अवतार रचलीस हा हा का करू पूजा करू पूजा करू पूजा करू घे ना घे ना मला काय मारते तिचा राग माव काय काढते तिचा राग माव काय काढते तू का पागल पण असेल का म्हणजे तू काय झाला काय झाला याच लोकांना मी तिला मारून राहिलो मारून मी मारायला म्हणाय करू लागो का मारला मार 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 तुझे घालतो का मार 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 जीवन घेऊया अरे मी क्या धरून घे माता माता क्या धोतर सुटला मग मी कसा नाही गेलो होतो क्या धोतर स्वतः कसा नाही आला मग आता पहिलं सांगता असता हे तरी इकडे ये तिने पाठवतो आता ए हा पाय हे काम झाला काय समजते पाय हे का नाही ए मी काम म्हणून राहिलो हा इले घराच्या बाहेर काय काढू नको हा हा इले पाठवला का नाही हा इले पाठवला हा. इले पाठवले पाठवून दे का इले घेऊन येऊ देऊ नको जाऊ दे का इले मारू नको मारले त्यांना हा. तर हे पुढा प्रॉब्लेम होऊन जाईल कसा मी नंतर सांगेन नंतर सांगशील? आता कोण सांगत हा आता कोण सांगत काय आता नाही सांगत आता नाही सांगत तिने नशीब घडल्याशिवाय तुला काय सांगणार नाही तिने नशीब घडव म्हणजे घडव आठवण घडव हा पाठवतो अरे तू टेन्शन ठेवू नको पाठव हा हे टाकू हा बिलकुल घेऊन घेऊ पाठव हे त्या घेऊन ती जाऊ जाऊ नको बिलकुल काय म्हणा माई आपल्याकडे या बाहेर ए, चल हे घे. मी काय म्हणतो हा हा माल आपल्या पसंत नाही हा मालाने टाकून दुसरा माल पाठव म्हणजे अबे ते का दुकानातली वस्तू का रे हा तिची बहीण कुवारी आहे का नाही हा त्यांची साली भूमी भरभराटच आहे ना मी आणू का हिने घेऊन ये म्हणा हिने पाठवून दे हिने पाठवून दे तू दुसरा माल दे म्हणा तिच्या बापाला सांगून ह्या सेकंड हँड झाला म्हणा हा. न्यू ब्रँड दे म्हणा न्यू ब्रँड लमच्या आतच आठवीतच आहे न्यू ब्रँड वाल्या भूतकाळा हा तेवढा दूर नको जाऊ ए हे घे. चल होय हा अहो, हे घ्या, सांगितलं घरी आली घ्या. हे. ए. घर घुसे हे पकड काहून व पाण्याचा कुंड घेऊन आली का तुमच्या घरात? का घेऊन आली सोनं ना एका एका टिकलीवर आलीस माझ्या घरी कशी जाईल बा? मजा खोय गावा पाहिजे कशी पाठवतो तर मुले काय वाटते हा ये भी शेंडे का बच्चा है मी काय म्हणतो बरा झाला आपला बाप लवकर मरून गेला नाही हिच्या माझ्याकडे 10 लेकरं झाले असता कारण आता मायची मस्त काय आली माझी गोष्ट म्हणजे बरोबर आहे हा, ना गेला ना आपला बाप काम केला आपला बाप अगर जिवंत राहायचा का नाही हा. तिची मात 10 चक्र लागती हो मला काय साठी रिश्ता नाता राहायचा का त्याचा म्हणजे पाहुणचारासाठी आमच्यासाठी इथे नाही हा हा का? बरं झालं. हा संगमनेरच्या खानदानी हे, त्या बाई. मारते असा मारणं त्या कोण असा मार दिले तर बेहोश झाले पाहिजे अबे ते एवढा मारून राहिलं जोराने बाई तिच्या हातून निघून जाईल आणखी मार अंजी अरे तिची तब्येत भेटली तर आपल्यालाच करायला लागेल हिची तब्येत तू तब्येतीचा विचार करू नको नंतर कर हा? नंतर पाहू क्या बरमा समजू? आता क्या पण ठेवलं वाहन कोरमीचं इंजेक्शन देऊ काय पक्का? हा बिलकुल आपल्या मायच्या घरी
पुरा आमचा पोखर पिंजर आहे भोसरीचा आमचा कुठे कुठे मागे एवढा लंबा चक्र माणूस तो आले आहे समजे हे खूप दिसते जबरदस्त पण माता तिने पाहते मला हात पडणार कसा मी यायला उचलतो मी तिने मारत तू काय मागे येऊन राहिला तू काय पडलास तू पडला असेल तू ढकलच काय नव्हता काय ढकललो हा अगं काय पावर पडला कमी हा मग ते आहे तशी त्या प्रेमा गाडी त्या एवढी चापड होऊन गेली म्हणजे मालूम आहे मा भाऊ आहे लोक हा हे तिच्याकडनं पलटी अगर मारली तर बरोबर आहे. टाकते टाकत भावासाठी आलो हो का त्यांच्या घरी तर ती पडला. आता बिलकुल मार चांगला मार आता नाही मारत थांब तू मार आता तिने घरीच पाठव पाठव हा पाठव तिले हा बिलकुल पाठव ए, तू बघे. अरे, तू आता माझ्या घरी पाहिजे नाही हा कारण की तुला पुढं नावाला पट्टा लावली हा आजपर्यंत मला होऊ शकतो कोणी म्हणणारा नव्हता आणि तो गावातला व्यक्ती येऊन मला दाखवते हे पाटील तोंडानं गोष्टी सांगते नव्हती भाऊ काय भीक मागत आहे हा एवढ्या दूरपर्यंत मला नेऊन ठेवली हा आता दिवसासाठी हा आगे जहाजा माहेरी जाना गे बापाच्या घरी इकडं सोंगा जमत इकडं सोंगा जमत आगे जा माहेरी जाना गे आगे जा माहेरी जाना गे माझी इज्जत वाटेवर लावली ग माझी इज्जत वाटेवर लावली ग माझ्या नावाला तू लावली ग माझी इज्जत वाटेवर लावली ग माझ्या नावाला पट्टा लावली ग मोठ्या त्याला आपल्यासाठी ठेवता हे मोठ्या हाय मी त्या सर्वच करीन स्वयंपाक करीन हो हा? हो. स्वयंपाक करीन पाणी करीन देव करीन हा हा? हा. तेव्हा स्वतः मी घेईन हा पण मी एक काम नाही करणार कोणतं दिवाळी चटणी नाही देणार मग माहित ते कोण तू हा? तुझ्यासाठी मी तिला माहेरी पाठवलं दुसरी एक गोष्ट हा हा इकडे एक तुझी सवय खराब आहे हा कोणती काय नाही होते हा. एक तंगडीने एक हात समजा उडवता ते सांगायची गोष्ट आहे का हा नाही सवय आहे दिवाळी हा माहित आहे ना हा तुलाच मला तिला पाठव हा हा पाठव पाठव ना बिलकुल कलंक लावली माझ्या कुणाला कलंक लावली माझ्या नावाला बेइज्जत केली माझ्या नावाला बेइज्जत केली माझ्या नावाला नावाला गावाला हो गावाला माझी इज्जत वाटेवर निघाली ग माझी इज्जत वाटेवर निघाली ग माझी इज्जत वाटेवर निघाली ग माझी मोठ्या मोठ्या एक गोष्ट सांगू का तुले हो
काय सांगू बाई घराच्या रागावर मला माझ्या नवऱ्याने बदा मारला आणि घराच्या बाहेर काढलं देवा कुठे जाऊ भगवंता तर बापाच्या घरी गेली बापाच्या घरी नाही येऊ शकत कुठे जाऊ काय माझ्या नशिबाचा फेरवराया काय माझ्या नशिबाचा फेर काय माझ्या नशिबाचा फेरवराया काय माझ्या नशिबाचा फेर कुठे तू नागपूरला गेला होता हो नागपूरला गेला होता हा पण वहिनी मालूम आहे का त्या दिवशी हा असे काम करत असेल का ते ते चिकनगुन्ह्याची बिमारी असेल हा? चिकनगुन्ह्याची बिमारी असेल नाही हा? बरे म्हणतात काय वाटते बोलतात परमेश्वराची काहीतरी कृपा झाली हा परमेश्वराची काहीतरी कृपा झाली म्हणतो म्हणजे अचानकच चित्तले ना बाबा मोगारी सारखे बोलले का हो काऊन बोलले तर तशी म्हणजे का मालूम आहे बा, मी अनफळगावात माणूस पण हो या फळ्या करे उलट्या करे हो उलट्या करे ते खोट्यास हा? खोट्यास उलट्या करे का हो पण त्याच्या त्यात मी ते अशी करे हा मी त्या पहिल्या मुलीला विचारलो हा बहिणी म्हणलो हा का माय बहिणी अशी काम करत असं म्हणलो आजी हा अरे म्हणे तिला दिवस गेले असतील म्हणे मला दिवस तर मला आता आहे हा आता तर रात्र आहे म्हणलो हो अरे ते नाही म्हणे बैताळा म्हणे हा हो मला आता रात्र आहे ना म्हणजे इथे दिवस पडते राहील हो. दिवसा राहते हा ते का म्हणे हा हो म्हणलो रात्री आहे म्हणलं दिवस नाही म्हणलो अरे म्हणे तसा नाही म्हणे बैताळा कसं म्हणे आहे म्हणे हो अरे म्हणे ते दिवस आहे म्हणे म्हणून मला समजत नाही हा मग मी काय म्हणलो आता मराठी भाषेमध्ये ते का म्हणे कुठे हा अरे म्हणे ती वहिनी गाभण आहे म्हणे गाभण आहे म्हणे का म्हणे गाभण आहे म्हणे हो. कोणती कुठे आण बरं अरे त्या अरे तिकडं येते आहे का इथं नाही आणि येते असेल तर सांग नाही इथं नाही हा इथं नाही नाही आहे ना हो म्हणलं हो म्हणलं हा कुत्रा कुत्री गाभण राहते हो. शेरी मेंढी गाभण राहते हो. आणि म्हणलो आई बाईची चाप म्हणून गाभण राहते म्हणून म्हणलं, मी तेच म्हणलो हो, तेच ना तर. गाभण कशी राहिली हे बुद्धी कशी सांगली म्हणजे हे बेळा होय हा तिला समजलं ना सर तुला समजलं नाही हो. नातवाच्या आहे ना तुला म्हणलं ना सर हा ती वहिनी गाभण आहे म्हणून. असं होय का पण ते गाभण नाही हा. तिच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे हा. तर तुझी वहिनी गरोदर आहे बरोबर आहे हा. हे की नाही तुझ्या वहिनीने दिवस गेले असं होय का असं होय मी का म्हणतो आता हा पार पडली हो. मी तुला समजवतो नाही तर मोठा खराब काम होऊन येईल मोठा खराब काम होऊन कारण का तेव्हा वंशाचा दिवा आहे तो गेला तर सगळं त्याला माहिती आहे करू नको काय मी हजाम उद्या घालतो मी पोरा करतो तर मेहनत नाही चालत तो त्या वंशाचा दिवा तिच्या पोटात वागून राहिला आहे हा तिने घेऊन ये चोळा तुम्हीच तुम्हाला पाठवायला लावला आता जाऊ दे आली गेली पार पडली आता ते समजेल मी समज आता कशी जाऊ दे मी गेल्याने येणार नाही मी समजतो हा तू जा आणि तू सांग काय करायचं कर मी कृष्णा भाऊला घेऊन जातो कोणाला येणे मी आणतो तिने बोलवून त्याने नसेल म्हणत ना त्या आजीने ते बरोबर पटवते बरं ठीक आहे हो. तर बरं मग तू करा मग